अगं सुपलीत टाकी दिसत नाही मी खेळ काढते ते भावाने. अगं एक काम धड करत नाहीस, जरा बघून करत जा. कसं व्हायचं ह्या पोरीचं कुणास ठाऊक. भरते सुपलीत. आणि दिशा, अगं त्या आत्मारामच्या दुकानाकडे जा आणि दुधाच्या 2 पिशव्या घेऊन. आज का नाही तुझ्यासाठी मी खीर करते. तुला आवडते की नाही खीर? हो जा आणते. अगं दिशा लवकर ये, मैत्रिणीच्या घराकडे घुमरत बसू नको. हो ग आई. काय होत आई? आमची दिशू दिसली का हो तुम्हाला? नाही हो. काय करायचं, दुधाच्या 2 पिशव्या आणायला गेली, अजून आली नाही. किती वेळ लावलाय. काळजी वाटते पोरीची. होताय जरा दरवाजाकडे लक्ष द्या. आलेच मी. हाव. अहो ताई, आमची दिशू आली होती का हो दुकानात? दुकान तर बंद आहे, घरी अजून आली नाही. ती तुम्हाला दिसली का कुठं? आली होती मगाशी दिसली मला, पण ती सामान घेऊन गेली घरी आणि दुकानदार सिटीत गेलेत सामान आणायला. बरं बरं, मी निघते जायला घरी. आली असेल दिशू तिकडं, जाते मी. काय ग, तू पण अशीच करतेस का ग? आईला न सांगताच मैत्रिणीकडे जातेस ते? अहो नाही काकू, मी आत्ताच आले कॉलेजवरून. बर. दिशू, हे दिशू. अहो ताई, आमची दिशू दिसली का हो? नाही हो. दादा काय झालं? काही ना, आपल्या नानाची मुलगी आहे ना, दुधासाठी गेली. बऱ्याच वेळ झाला. बरोबर, अजून पण आली नाही. काय वेळ झाला? खूप वेळ झाला हो. पण माझा एक मित्र आहे, ठीक आहे बघा सांगतो. हॅलो. बोलतोय.
ओके, येतोच. हॅलो, केडी, गायत्री, कुठे आहे तुम्ही? ठीक आहे, आलोच. बस बस. काय झालं? मॅडम यांची मुलगी सकाळी हम्म. बाहेर गेली राहायला, त्यामुळे आलीच. आता एवढा वेळ झाला. तीन मुलीच्या बर, केडी, हा. चौकशी करून या. गायत्री, चल. केडी, गायत्री, गावात चौकशी करा, काय क्लू सापडतं का बघा. प्रॉपर चौकशी करा, एकालाही सोडणार. त्या मुलीला ओळख बघा. हो, हा दुकानदार कधी येतो? आत्माराम. अच्छा, तू आत्माराम का? हो साहेब. दुकान किती वेळ चालू असतं? संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत. दिशा आली होती का दुकानात? हो आले. किती वाजता आली? 11च्या सुमारास आले. त्याच्या पुढं कधी गेली? लगेच तुम्ही आता कुठून येत आहे? मी सिटीमध्ये गेलो होतो साहेब, सामान. सामान आणायला सिटीमध्ये? जवळपास नाही भेटत का? नाही ना, आपल्याला परवडत नाही म्हणून आपण स्वतः जाऊनच गेलो. परवडत नाही? सामान द्यायला कोणी येत नाही? नाही, मी स्वतः जाऊन गेलो. ठीक आहे, जाऊ शकता. केडी, गायत्री, त्याच्यावर लक्ष ठेवा. घराकडे जाणारे 2 रस्ते आहेत मागच्या बाजूने, बघा काय सापडते का नाही. ठीक आहे, कुठला तरी क्लू सापडलाच पाहिजे. ओके, चलो लेट्स गो. Gayatri, Yes, sir. this is the location. Okay. Let's collect some evidence. Let's go.
सर हम्म. तुम्हाला एक किचन आणि लॉकेट सापडलं. सर आणि तिथं एक प्लेस आणि 1 वर्ड. केड़ी कबूतर कितना भी पर मार ले, आखिर फंसता जाल में ही है. म्हणजे हेलो. सर, डॉक्टर राघव, आपका शक सही निकला, ये वही है. चलो बताता हूँ. हाय हाय यस माया. सर, सगळं खूपच गोंधळलेलं दिसतंय. माया, काय मिळालं आहे नेमकं? सगळं व्यवस्थित सांग. सर, लोकेशन वरती कोणतेही स्पष्ट फिंगरप्रिंट्स नाहीत, ना कोणतेही साक्षीदार. पण एक विचित्र गोष्ट दिसली. त्याने कोणतेही पुरावे मागे ठेवलेले नाहीत. एकदम सफाईदार काम. म्हणजे तो जो कोणी आहे अनुभवी आहे, एकाच वेळी सावध आणि आक्रमक. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गुन्हेगार कुठेतरी पाऊल चुकवतोच. हो सर, एक गोष्ट मात्र मिळाली. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये कार दिसली आहे, जी घटना घडल्याच्या आसपासच्या वेळेस तिथे उभी होती. गाडीचा नंबर अगदी अस्पष्ट आहे, पण मी तपास सुरू केलाय. गुड माया, आपण ती कार शोधली की केसचा पुढचा भाग सोपा होईल. अजून काही क्ल्यू? फक्त इतकंच नाही, यात काहीतरी मोठं गूढ लपलेलं आहे. या केसचा आतापर्यंतचा इतिहास सांगतो की हा माणूस एकटा नाही, याला कोणीतरी मदत करतंय. माया, त्या कारचा मागोवा घ्यायला सुरू करा. ती एकच गोष्ट आहे जी आता आपल्या पुढचं कोडं सोडवेल. ती एकदा कार सापडली, तिच्या मालकापर्यंत पोहोचणं आपल्यासाठी अवघड नाही. यस सर. आता वेळ आली आहे. तो स्वतःला किती हुशार समजत असला तरी यावेळी त्याला चकवणं कठीण होईल. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याला गाठलंच पाहिजे. त्याला आपल्या योजनेचा अजिबात चुकावा लागता कामा नये. पण सर, नेमकी योजना काय आहे? ऐका, सगळं शांततेत सुरू होईल, जसे काही घडलंच नाही.
आपण रस्त्यालगतच्या झुडपात लपून राहू, सगळं मागच्या सारखं घडेल आणि तो पुढचं पाऊल उचलेल आणि तिथंच त्याला रंगी हात पकडूया आणि तेव्हा लगेच आपण हस्तक्षेप करू. आणि मग काय? मग आपण त्याला सर्वांसमोर आणू, तिथं त्याला बोलता करू. त्याचं वाचणं तर कठीण आहे. मी फक्त आता त्याच्या एका चुकीची वाट पाहतो. सर, तुम्ही ठरवलंय ते खरंच सक्सेस होईल ना? कारण ही एकच संधी आहे आपल्याकडे. 100% केली. प्लॅन पक्का आहे. एकदा त्याने ती चूक केली, आपला पुढचा पाऊल ठरलेला आहे. आपण योग्य वेळी पुढे येऊ, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि एका इशाऱ्यात सगळं घडेल? होय. एकदा का त्याच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली, त्याचा खेळ संपला. यावेळी तो आपल्या जाळ्यात अडकलाच पाहिजे. आता लवकरच नाण्याची दुसरी बाजू उलगडणार. आई, आम्हाला काही तपासात महत्वाचं सापडलंय, पण तुम्ही थोडा धीर धरायला हवा. साहेब, माझी दिशा कुठे आहे हो? तिला काही झालं तर नाही ना? दोन दिवस झालं तिचा काहीच पत्ता नाही. आम्ही काही पुरावे शोधले आहेत आणि दिशाच्या शोधात प्रगती झाली आहे, पण काही गोष्टी चिंताजनक आहेत. काय म्हणताय साहेब? माझी दिशा ठीक तर आहे ना? तिला शोधण्यासाठी आम्ही चहूबाजूने प्रयत्न करतो, पण काही परिस्थिती अशी आहे की तिच्या सुरक्षिततेबद्दल सांगणं आता कठीण होऊ लागलं. आम्हाला काहीतरी असामान्य दिसतंय. दिशा सुरक्षित तर परत येईल ना? मी तुम्हाला आशा सोडायला सांगत नाही, पण जशा गोष्टी बाहेर येत आहेत तसं परिस्थिती तितकी सोपी वाटत नाही. आम्ही अजून पुरावे गोळा करतोय, पण काही शंका निर्माण झाल्यात. शंका? काय शंका? सध्या सांगणं थोडं कठीण आहे, पण जे सापडलंय ते थोडं चिंताजनक आहे. अजून काहीतरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की दिशा लवकरच सापडेल. साहेब, माझ्या दिशाला घरी परत आणावं. ज्यानं कोणी दिशाला नेलंय त्याला लपून बसण्याची संधी मी देणार नाही. मी त्याच्यापर्यंत पोहोचेनच, आणि तेव्हा तो कुठेही असला, किती दडून बसला तरी त्याला न्यायाच्या पुढे उभं करणारच. हे मी तुम्हाला वचन देतो. धुक्यात लपलेली कहाणी लवकरच उघडणार. दिशाचा शोध आता थांबणार. तुम्ही विश्वास ठेवा. नवीन दिसते गावात. तो आता मामाकडे राहायला गेलो. हो का?
हा कुठे आहे मामा राहायला? इथेच पलीकडे राहतो आम्ही. बर. येते मी. नक्की परत. हो. आत्माराम, तू सोचता था तू चालबाज है, लेकिन असली शिकारी मैं हूं। बोल दिशा कुठे आहे? बोल कुठे आहे दिशा? काय केलं? बोल दिशा कुठे आहे? बोल 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 लवकर. दिशाचं काय केलं? बोल. आजच्या काळात देशातील आणि जगातील बलात्कार आणि हत्यांचे वाढते प्रमाण आपल्या समाजाच्या एका गंभीर वास्तवाचं दर्शन घडवतं. प्रत्येक घटना ही केवळ एका व्यक्तीवर झालेला अत्याचार नाही, तर संपूर्ण समाजावर पडलेली काळी सावली आहे. या अमानवी घटनांमध्ये निष्पाप जीवांचा अंत होतो आणि त्यांचे कुटुंबीय न भरून निघणाऱ्या वेदनांचा सामना करतात. महिलांच्या सुरक्षिततेची गरज ही आता केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित राहू शकत नाही. स्वतःचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. महिलांनी आत्मविश्वासाने आणि निडरपणे स्वतःचं संरक्षण करण्याची कला शिकली पाहिजे. स्वतःचा शोध घेत स्वतःच्या संरक्षणासाठी तयार राहणं हाच खरा सशक्तीकरणाचा मार्ग आहे.